आपण स्त्रियांसाठी पाहूया। स्त्रियों के बारे में देखेंगे। आपण काढू नीति वचन अध्याय 21 प्रोव्हर्ब्स चॅप्टर 31 नीतिसूत्रे अध्याय 31 आणि त्याचं 28 आणि 29 उसका 28 और 29 आणि 31 पर्यंत वाचू। 31 तक हम पढ़ेंगे। प्रोव्हर्ब्स 31 28 से 31 आणि नीति वचन 21 उसका 28 से 31 तक। उसके पुत्र उठकर उसको धन्य कहते हैं, उसका पति भी उठकर उसकी प्रशंसा करता है। बहुत सी स्त्रियों ने अच्छे अच्छे काम तो किए हैं, परंतु उन सबों में तू श्रेष्ठ है। शोभा तो झूठी, सुंदरता व्यर्थ है, परंतु जो स्त्री यहोवा का भय मानती है उसकी प्रशंसा की जाएगी। उसके हाथों के परिश्रम का फल उसे दो और उसके कार्यों से सभा में उसकी प्रशंसा होगी। तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, बहु स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस। सौंदर्य बुरवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते। तिच्या हातांचे श्रमफळ तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भर श्वेषित तिची प्रशंसा हो। आपण डोळे बंद करो। हम आंखों को बंद करें। पवित्र पिता, हम आपको धन्यवाद देते वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन ज्ञानी, सुंदर, ज्ञानी, पवित्र, ज्ञानी, शुद्ध, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना। ध्यान से वचन का अर्थ समझने के लिए मदद करना और वैसे करने के लिए मदद करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हम यहाँ देखते हैं प्रियो की स्त्रियां कैसी होनी चाहिए। आणि इथे आपण पाहतो की स्त्रिया कशा असल्या सुबह पाहिजे। हमने देखा था रिबेका के बारे में। आणि सकाळी आपण पाहिलं होतं रिबेकाबद्दल। रिबेका एक ऐसी लड़की थी जिसने अपने माता पिता के अधीन रही और उसने परमेश्वर का भय मानकर जिस पुरुष को उसने देखा नहीं उस पुरुष के लिए वो तैयार हुई। आणि रिबेका आपल्या आई वडिलांच्या अधीन राहिली आणि तिने देवाचं भय बाळगून ज्या पुरुषासाठी तिला निवडलेलं होतं त्या पुरुषाला तिने स्वीकार केला। उसको उसकी माँ थी आणि तिला तिची आई होती, बहन थी, बहीण होती, भाई था, भाऊ होता, उसको लोग थे, तिला लोक होते, लेकिन फिर भी पण तरी उसने सुद्धा अपने घर को आराम दिया था। तिने आपल्या घरातल्या लोकांना आराम दिला। क्योंकि देखो ना, पानी भरने के समय पे स्त्रियां जाती है, आणि पाणी भरायच्या वेळेला स्त्रिया जातात, लेकिन कौन वहां पर गई थी? पण तिकडे कोण गेलं होतं? रिबेका गई थी। रिबेका गेली यानी होती। रिबेका घर का काम करने वाली, म्हणजे रिबेका घरचं काम करणारी इसलिए होती। शादी जिस लड़कियों को करना है आणि मुलीला लग्न करायचं आहे, उन्हें पहले याद रखना है कि पानी भरने के लिए आना चाहिए, आणि त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना पाणी भरायला आलं पाहिजे, घर का काम करने को आना चाहिए। घरातली कामं करायला आली पाहिजे। क्योंकि लड़की का काम मुख्य है शादी के बाद घर का काम संभालना। आणि मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर मुख्य काम आहे तिने घरातली कामं करणं। तो माँ के घर में वो क्या सोचते हैं, हम आराम करेंगे, पति के घर में तो जाके काम ही करना है। आणि आईच्या घरी लोक विचार करतात की आम्ही आईच्या घरी आराम करून नवऱ्याच्या घरी जाऊन तर कामच करायचे। लेकिन अगर जो माँ के घर में काम नहीं कर पाए तो पति के घर में वो कैसे कर पाएंगे? आणि जी वो भारी लगेगा। आणि जी आईच्या घरी काम नाही करू शकते ती नवऱ्याच्या घरी काम कसं काय करेल, तिला काम करायला भारी वाटते। जो अपने माँ के घर में अपने माँ को सह नहीं सकती, अपने भाई बहनों को सह नहीं सकती, उनसे झगड़ा करती है, उनका तू मैं करती है, मैं क्यों करूं, इतना मेरे को काम है, बहुत काम पड़ा है, मैं ये क्यों करूं, तो फिर वो पति के घर में भी जाने के बाद ऐसे ही बोलेगी, किती काम है या घरात, सगळं मलाच करावं लागतं, मैं क्या करूं। सास तो ऐसी बैठीच रहती है। एक याद रखो, शादी होने के बाद सास का ड्यूटी है बैठना, आणि लग्न झाल्याच्या नंतर सासूचं कर्तव्य आहे बसून राहणं, और बहू इसीलिए लाया जाता है। आणि सुनेला यासाठी जाणतात। ये मैं सच्ची बात बताती हूँ, आणि खरी गोष्ट तुम्हाला आप सांगू, बुरा मत मानो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, ये रियलिटी है। आणि हकीकत आहे। लोग अपने लड़कों की शादी इसीलिए कराते हैं, आणि लोक आपल्या मुलांचं लग्न यासाठी करवतात इसलिए ताकि वो थके हुए रहते हैं। की ते थकलेले असतात। इसलिए तो जो हमारे चर्च के भी देखो, जो औरतें बोलती मला असं होतंय, तर ते म्हणतात अपने बेटे बड़े हो गए का बहू लेकर आओ ना। क्यों? क्योंकि घर का काम कर लेंगे। आणि आपल्या स्त्रिया म्हणतात की आमची पाय खूप दुखत आहे, तेव्हा दुसरी लोक त्यांना म्हणतात की तुमचा मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न करून सून घेऊन या, म्हणजे ती घरातली कामं करेल। लेकिन आपको मालूम है रिबेका को क्यों लाया गया? पण तुम्हाला माहिती रिबेकाला का आणण्यात आलं? जो अकेलापन आइजैक को महसूस हो रहा था उसके माँ के कारण, आणि जो एकटेपणा इसाकाला होत होता त्याच्या आई गेल्यामुळे, वो रिबेका आने से वो अकेलापन दूर हो गया, आणि रिबेका आल्यामुळे तो एकटेपणा त्याचा दूर झाला, और उसके घर का मतलब अब्राहम भी खुश हो गया, आणि अब्राहम पण खुश घर झाला, का वातावरण चेंज हो गया, आणि घराचं वातावरण चेंज झालं। इसी कारण से प्रियो, घर में हमें इसलिए लाना है, आणि म्हणून आपल्याला घरी यासाठी आणायचं आहे, बहू को इसलिए लाना है ताकि घर में शांति बने, आणि सुनेला यासाठी आणायचं आहे कारण घरात शांती असेल। काम के लिए नहीं, कामासाठी नाही, काम वाली नहीं ला रहे, कामवाली नाही आणायचे। मालूम है क्या नहीं ला रहे? का नाही आणते?
कामवाली नहीं ला रहे, कामवाली नहीं आणत, परंतु क्या ला रहे, पण काय आणत आहात, बहू को ला रहे, सुनेला आणताय, घर में शांति ला रहे, घरात शांती आणताय, इसीलिए अच्छा रीति से हम फेलोशिप कर पाएंगे। आणि म्हणून चांगल्या रीतीने आपण फेलोशिप करू रिबेका शकतो। आने के बाद अब्राहम और आइजैक में और रिबेका में इनमें एक अच्छी फेलोशिप थी और साथ बैठते थे वो लोग। आणि रिबेका आल्यामुळे इसाकामध्ये अब्राहममध्ये त्या तिघांमध्ये एक चांगली फेलोशिप होती आणि ते चांगले राहत होते, इसलिए ये बहुत फायदा हुआ। आणि खूप फायदा लेकिन झाला। हमारे यहाँ पर औरतें इसीलिए लाते, बहू इसीलिए लाते ताकि घर का काम करे। पण आपल्या इथे स्त्रियांना यासाठी आणण्यात येतं कारण त्यांनी घरातली कामं करायला, भांडी घासावी, कपडे धुवावे, घरातलं काम करावं, डबा द्यावा पोरांना, टाइम टू टाइम डबा पोरांना हातात भेटावा, और बर्तन धुसे, कपड़ा धुए और टाइम टू टाइम बच्चों को बेटे को हाथ में टिफिन दे। जिथं आईला 5 वाजता उठावं लागते ती आई सासू म्हणेल आता मी कशाला उठू, तुझ्या नवऱ्यासाठी तू टिफिन बनव। और जहाँ पर माँ 5 बजे उठती थी अपने बेटे के लिए टिफिन बनाने के लिए, वहाँ पर वो बोली कि अभी मैं क्यों बनाऊँ, तू बना। आता सासू 7ला उठते, अभी सास 7 बजे उठती है, आराम, थोडासा आराम भेटला जीवाला तिच्या, और उसको थोड़ा सा आराम मिला। त्याची चूक पण नाही, और ये गलत भी नहीं है, कारण जर तुम्ही नीतिसूत्रेमध्ये जर वाचलं और नीति वचन में अगर आपने पढ़ा तर त्याच्यात लग्नाच्या अगोदर आणि लग्नाच्या नंतर बाई कशी असली पाहिजे हे सगळं सांगितलंय। शादी के पहले और शादी के बाद स्त्रियां कैसी होनी चाहिए सब बताया गया है। पहिली गोष्ट लक्षात ठेवा, रेबेकाच्या द्वारे देव तरुणींना, ज्या स्त्रिया आहेत जे लग्न करणार आहेत, तुम्हाला मी देवाचं वचन तुम्हाला चेतावणी देतात, घरात काम करा। और परमेश्वर का वचन सारे जो जवान लड़की है उनको चेतावणी देता है कि घर का काम करो। घरात वहिनी आहे, घर में भाभी ती भांडी घासे, वो बर्तन घसे, कपडे धुईल, वो कपड़ा धोए, सगळं करेल, वो सब कुछ करेगी, तिचं घर आहे ती करेलच, उसका घर है वो तो वो करेगी। पण नंतर तुम्हाला सासरी त्रास होणे म्हणून घरी करा, और बाद में ससुराल में आपको तकलीफ नहीं हो इसलिए घर में करो। रेबेकावरून कळतं की मी घरामध्ये लग्नाच्या अगोदरच काम करणार आहे, रिबेका के द्वारा मालूम पड़ता है कि वो घर में शादी होने से पहले ही काम करते हैं, म्हणून इथे लिहिलेलं आहे इसलिए यहाँ पर दिया गया है उसके कार्यों से सभा में उसकी प्रशंसा होगी। आणि तिच्या कृत्यांमुळे सर्व सभेमध्ये तिची प्रशंसा होईल। या बघा उसके कार्यों से, म्हणजे ती जे काम करते, और वो जो काम करती है, काय काम करते, वो क्या काम करती है, बुद्धिमान म्हणून घर सांभाळते, बुद्धिमान बनकर घर को संभालती घराला है, चांगला आकार देते, घर को अच्छे से आकार देती है, सकाळी उठणं, सुबह उठना, जेवण बनवणं, खाना बनाना, आंघोळ करून किचन मध्ये जाणं, नहा धोकर किचन में जाना, आपल्या घरात उठण्याच्या अगोदर आपली आंघोळ झाली पाहिजे, और घर में उठने वाले जो लोग हैं उनसे पहले उठकर हमारा नहाकर होना चाहिए, कारण प्रत्येकाच्या घरात 4-5 बाथरूम नाहीये, एकच बाथरूम असतो, और हर एक के घर में 4-5 बाथरूम नहीं होता, एक ही बाथरूम होता है, ते उठून लवकर करणं, तो उठकर वो सब कुछ जल्दी करना, घर सांभाळणं, घर संभालना। जर तुम्ही माहेरेपासून करत आहात ना तर सासरी करायला तुम्हाला जड वाटणार नाही, और ये अगर आप मैके से करते रहोगे तो आपको ससुराल में करते समय आपको भारी नहीं तर लगेगा। सकाळी उठल्यावर तुम्हाला पण शॉक वाटेल काय करायचं असतं सकाळी, देखो सुबह उठने के बाद आपको शौक लगेगा कि सुबह उठने के बाद क्या करना है। आई काय करू सांग ना, ओ आई काय, मामी काय बोलतात सासूला, आत्या, मामी बोलतात, सॉरी आत्या काय करू, अगं तुझ्या घरी तू काय केलं होतं सकाळी उठून, म्हणून पहिला पॉइंट तुम्हाला स्त्रियांना सांगतो, जे मुली लग्न करणार आहेत त्या मुलींना आणि ज्या आया जे आपल्या मुलींची लग्न लावणार आहेत त्यांना काम करवा, और जो लड़कियां शादी करने वाली है और जिनके माता पिता अपनी बेटियों की शादी करवाने वाले हैं तो उनसे काम करवा कर लो। मी एक उदाहरण आहे, एक उदाहरण है, मी आईला म्हणायची मी काम नाही करणार, मी कामवाली ठेवेन, मी अशी करेन, मी तशी करेन, काय नाही हो, लग्न झालं सगळं करावं लागलं, लय जड झालं, किती त्रास झाला, हा माझा अनुभव आहे, सगळं जेव्हा अंगावर पडतं ना, और जब सब कुछ बदल कर आता है, झाडू मारणं, पुसून घेणं, झाडू मारणं, सकाळी हे कामाला जायचे तर त्यांना उठून नाश्ता देणं, सकाळी उठवायचं, प्रेयरला बसायचं, प्रेयर करून झाल्यानंतर पोरं तर नंतर झाली, ते जेव्हा तिथं कामाला होते त्यावेळेस हा ते जेव्हा कामाला होते तर मलाही त्यांना टिफिन एकच होतं की मला टिफिन घेऊन जायचा त्रास कधी नाही झाला, और टिफिन लेकर जाने की तकलीफ मुझे ते दुपारी जेवायला यायचे क्योंकि हमको दोपहर में खाना खाने के लिए आते थे, म्हणून मला सकाळी उठावं लागायचं, सुबह मुझे उठना पड़ता था, चहा पाणी त्यांना बनवावं लागायचं, और चाय पानी बनाना पड़ता मला था, माहितच नव्हतं की त्यांना गोड चहा लागत नाही, और मुझे मालूम नहीं था कि उनको मीठा चाय नहीं लगता आणि है, आमच्या घरात आपल्या मराठी लोकांच्या घरात गोड चिपकता चाहिए, आणि दूध
नाम केले नाही जास्त असतं ना, आणि ह्यांना दूध कमी लागतं. मग काळा चहा पाहिजे ना आम्हाला गोळा. मग लय फरक व्हायचा. मग सकाळी उठल्यावर चहा बनवून द्यायचं, त्यांना उठवायचं, तोपर्यंत मग नाश्त्याची तयारी करायची. एकच नाश्ता डेली नाही पाहिजे, मग वेगळे वेगळे. मग दुसऱ्या रात्रीच मला विचार पडायचा सकाळी काय बनवू. त्याच्यात मला येत नव्हतं. हा माझा मुख्य प्रॉब्लेम. फक्त मला चपाती आणि डाळ भातच येत होता. और मुझे रोटी बनाना और दाल चावल बनाना नहीं आता था. भांडी घासायला भांडी निघत नव्हती. और बर्तन घासते हुए बर्तन निकलते नहीं थे. आणि आता तर मी घरात पण अनुभव आहे माझी भांडी कशी असतात. म्हणजे तू विचार कर माझ्या आईच्या घरी कशी असते. कपडे निघत नव्हते, कपड़ा निकलता नहीं था. म्हणून ह्यांनी वॉशिंग मशीन घेतली. और इसलिए वॉशिंग मशीन लिया. बोले हे तू घासून घासून हे शर्ट दुसऱ्या दिवशी वॉशिंग मशीन आली. काच भांडी घासायची पण मशीन आली असते. आम्ही अनुभवाने शिकवते. और ये अनुभव से भी आपको सिखा रहे म्हणून माहेरी करून घ्या. इसलिए मैं भी करना. ती मला म्हणायची माझी आई, अगं कर कर कर. गरज नाही, मी एज्युकेटेड आहे, मी हे करेल, मी काय करेल. काय सगळ्या चुली पुढे जावं लागलं. हात भाजले, किती त्रास झाला, राग रुसवे झाले. जेवण मेन आहे. जेवणामुळे तर घरातील लोक खुश होतात. और खाने के कारण लोग घर के लोग खुश हो जाते हैं. मला तर जेवण येत नव्हतं. और मुझे खाना बनाना आता नहीं. तुझी शादी करते का फायदा हॉटेलमध्ये जर जेवायचे तर. आणि जर हॉटेल में अगर खाना खाने तो तुझसे शादी करके क्या फायदा. बोला, कारण जेवणच येत नव्हतं. क्योंकि खाना बनाना नहीं आता था. आणि आमच्या घरात आपण मराठी लोक कसं लाल मिरची सगळ्या भाज्या बनवतात. और हमारे मराठी लोग लाल मिर्ची में सब खाना बनाते हैं. आणि ते त्यांना बिलकुल आवडत नव्हतं. और उनको बिल्कुल पसंद नहीं था. हिरवी मिरचीचं बनवतात. और उन्हें हरी मिर्ची का खाना बनाना. बरेच प्रॉब्लेम झाले. इसलिए बहुत प्रॉब्लम. म्हणून अनुभवी तुम्हाला शिकवत आहे. और अनुभवी व्यक्ति आपको सिखा रहा है. लग्नाच्या अगोदर प्रिपेअर राहा. और शादी के पहले तैयार हो. जर घरातील लोकांच्या आत घुसायचं असेल तर पहिलं पोटात घुसा. और घर के लोगों के अंदर घुसने तो पहले पेट में घुसो. पोटात घुसला तर बरोबर इथं घुसाल. पेट में घुसेंगे तो बराबर दिल में जाओगे. तरी गोष्ट आहे, इथं घुसलात ना यहाँ पर घुस गए तर मग इथं बरोबर झालं तो दिल में बराबर जाओगे. म्हणून हे गरजेचे आहे. और ये जरूरी तर है. ज्यांना लग्न करायचं आहे, ज्या अनमॅरिड आहेत त्यांनी जेवण आलं पाहिजे, पूर्ण जेवण आलं पाहिजे. असं नाही की मला हे येत नाही, मला ते येत नाही, मला ते येत नाही. पण ते लोक काय म्हणतात, तुझ्या आईने काही तुला शिकवलं नाही का. और जो अविवाहित है उनको सब कुछ खाना बनाना आना चाहिए. ये नहीं आता वो नहीं आता ऐसा नहीं होना चाहिए. नहीं तो फिर वो लोग बोलेंगे तेरी माँ ने तुझे कुछ सिखाया नहीं क्या. एवढी मोठी झाली, 22 वर्षाची घोडी झाली, तुला काही करता नाही आलं का. और इतनी बड़ी हो गई और तुझे कुछ बनाने नहीं आता. हा, नुसतं आईने असंच बनवून तुला पाठवलं का माझ्या जीवावर मड्यावर. और तेरी माँ ने हा असंच बोलतात, सासूबाई अशाच बोलतात. और सास ऐसी बोलती है. कारण सासू आहे ना ती. क्योंकि वो सास है. सासू आहे ती. सासू तो मान आहे तिचा. म्हणून लक्षात ठेवा. म्हणून जेवण हे आलं पाहिजे. और खाना बनाना आना म्हणून चाहिए. इथे लिहिले की उसके कार्यों से सभा में उसकी प्रशंसा होगी. जर तुम्हाला काम करता येत असेल तर बोललं जाईल, हा बाई राणीबाई ना आमची चांगली सून आहे, सगळं जेवण बनवते, मला आराम देते. खूप जे लोक येतील खास विचारायला येतील, काय ग नवीन सून कशी आहे. खाण्यापासून विचार येतात. हो, खास मिरची मसाला टाकायला येतात. और सास लोग मिर्ची डालने के लिए आते हैं. बोले, अगं बाया काय अवदासा भेटली, तिला ना कपडे धुता येतात ना भांडी, त्या डोल्यांनी काय नाही मला सारखी बोलते आज व्यक्तीला घेऊन आलं नुसती पडून जाते. ही प्रशंसा आहे का. जर राणी बरोबर काम करते, बरोबर काम करते, स्वीट से काम करती है. टाइम टू टाइम सासू घरातील लोकांना टाइम टू टाइम नाश्ता, जेवण, संध्याकाळचा चहा आणि फराळ आणि रात्रीचं जेवण टाइम टू टाइम भेटते ना. आलेल्यांना ती अशी गर्वानी बोलेल सासू, मग मला सून चांगली भेटली, डोल्यांनी किती छान शिकवले, माझी सून मला बसल्या बसल्या चहा देते.
पिऊन जा चहा माझ्या सुनाच्या हातचा. तिला तो कसं तरीच वाटेल त्या आलेल्या लोकांना. जळफळाट होतो तो बाई हिला एवढी सून चांगली भेटली, एवढी सून चांगली भेटली. बसून चहा पण पिती ही बाई एका जागेवर बसून. म्हणून है ना प्रशंसा इथे लिहिले ना, उसके कार्यों से सभा में उसकी प्रशंसा होगी. लोक घरात जेव्हा लोक येतील सभा होईल तेव्हा बोललं जाईल की माझी सून चांगली आहे. माझा नवरा बोलेल 28 वचन. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून. नवरा पण म्हणेल खरंच मला चांगली बायको मिळाली, सगळं करते माझं सगळं A to Z, मला काही त्रास नाही. पैसे सुद्धा माझे बचत झाले. इस्त्री तर जी बाहेर मी इस्त्रीला एवढे पैसे देत होतो ती सुद्धा ती घरात करते. हे सगळं अशी प्रशंसा झाली पाहिजे. और ऐसी प्रशंसा होनी चाहिए. इस्त्री पण करायला शिकलं पाहिजे. और इस्त्री भी करने के लिए आना चाहिए. सगळं शिकलं पाहिजे. सब कुछ सीखना चाहिए. जर तुम्हाला पैशांची बचत करायची, आपको अगर पैसों की बचत करनी है, ह्या गोष्टीमध्ये तुम्ही पुढे झालं तो पाहिजे. इन बातों में आप आगे होना चाहिए. तुम्हाला घरातील कामं आली पाहिजे. जरी तुम्हाला बाहेरचं काम नाही आलं तरी घरातली कामं आली पाहिजे. और भले आपको बाहर का काम नहीं आए पर घर का काम आना चाहिए. दुसरी गोष्ट बाहेरची कामं सुद्धा तुम्हाला आली पाहिजे. और दूसरी बात बाहर का काम भी आपको आना चाहिए. लोक असे विचार करतात की माझी सून शिकलेली मी आणलेली आहे. और लोग ऐसा सोचते हैं कि मैंने पढ़ी लिखी बहू लाया है, तर ती काय करेल, तो क्या करेगी, बाहेरची कामं पण करून घेईल. बाहर का काम भी करेगी. 13 पासूनच ती लोकर व ताप खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते. ती व्यापारी गलबतांसारखी आहे. ती आपली अन्न सामग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासींना त्यांच्या अन्नाचा वाटा देते. काय करते ती, काय करते ती, रात्रीच उठून काय करते, रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते. तिला किराणा कसा भरायचा, घरातली वस्तू कशा भरायच्या, किती घराला एवढी माणसं आहे तर किती डाळ घेतली पाहिजे. असं नाही की रेशन खराब होतंय, त्याला सोनटक्के लागलेले खराब होते आणि कीड आली, उचललं सामान, घरात राहिलेला भात, एवढा सारा भात फेकला, असा नाही झाला. नासधूस करणारे नाही पाहिजे. ते हा अनुभव घरातूनच तुम्हाला घेतला पाहिजे. और नासधूस करने वाली नहीं पर वो सब कुछ संभालने वाली, ऐसा घर से ही आपको अनुभव होना चाहिए. काय संपले हे माहिती असलं पाहिजे. थांबा आई मी बघून येते काय संपलं. अगं तू किचन मध्येच होती ना, किचन मध्ये कुठे तुला माहिती नाही काय संपलं. थांब बघून येते. थांब मी विसरले. असं कसं विसरली, 20 वर्षाची आहे ना ग तू, 22 वर्षाची आहे ना, एवढ्या लवकर विसरली. म्हातारी आहे का तू विसरायला. म्हाताऱ्या बायका विसरल्या तर गोष्ट वेगळी होती कारण त्यांचं वय झालेलं असतं. बुढ़ी से अगर भूल जाती तो उनको उम्र हुआ रहता है. पण तरुण मुलीने विसरणं हे शोभा देतं का. जवान लड़की भूल जाना शोभा देता है क्या. घरात काय वस्तू कुठं ठेवली, फ्रीजमध्ये काय ठेवलंय, आपल्या घरामध्ये काय संपलंय, हे सर्व काय. म्हणून काय मी तुम्हाला एक सल्ला देते जे मी माझ्या तारुण्यात केलं. और इसलिए मैं आपको एक सलाह देती हूँ जो मैंने मेरी जवानी में किया. माझ्या घरात काय संपायचं ना, मेरे घर में अगर कुछ खत्म होता था मी वही बनवून त्याच्यात लिहून ठेवायची हे संपले और बुक रखती थी और उसके ऊपर लिखती थी ये खत्म हो चुका है. मग एक संगती काय आणावं लागलं तर नवऱ्याला म्हणायचे आता हे लेकर आणा, आपली लावली ठीक आहे ठेवून द्यायचे. का, कारण तिथं कसं एकत्रच बाजार आम्हाला करावा लागायचा. आठवड्याचा बाजार, 15 दिवसाचा, 1 महिन्याचा बाजार करून घ्यावा लागायचा. और हफ्ते का बाजार 15 दिन का, 1 महीने का बाजार करना पड़ता है. तसं आहे तर म्हणून हे फार गरजेचं आहे. और ये बहुत जरूरी है. हे तुम्हाला आलं पाहिजे. और ये आपको आना चाहिए. लाईटीचं बिल भरणं, लाईट का बिल भरणं, बाहेरची कामं करणं, ऍप्लिकेशन करणं, बाहर का काम करणं, बँकेची कामं करणं, बँक का काम करणं. नवरा तर बाय टाटा ती म्हणेल बटाटा. मग घरातली कामं नवरा मी अपेक्षा करेल की ऍटलीस्ट तिने लाईटीचं बिल भरणं, ऍप्लिकेशन लिहिणं किंवा दुसऱ्या काही गोष्टी जसं गॅसचा नंबर लावणं, गॅसवाल्याला कनेक्शन करून घेणं, गॅस लावणं. आपण असं वाट बघत असतात गॅस लावायला येत नाही ना, हे सर्व आलं पाहिजे. गॅस लावायला सुद्धा हे मी शिकली, हे सर्व मला पण आम्ही नाही हे आपण करायचंय. कारण का आपल्या
भरोशावर घरं सोडली जातात और हमारे भरोसे के ऊपर घर छोड़ा जाता है। म्हणून इथं काय लिहिले, ही स्त्री बुद्धिमान स्त्री आहे और ये स्त्री बुद्धिमान स्त्री है, सगळी काम करते वो सब कुछ काम करती है। तसंच तुम्हालाही तसंच राहिलं पाहिजे। और आपको भी वैसा ही रहना असं नाही चाहिए। म्हण अहो आमच्या सुनाला काहीच येत नाही, बाहेरचं काहीच तिला ज्ञान नाही और हमारे बहू को कुछ भी नहीं आता, बाहर का कुछ भी ज्ञान नहीं है। असं म्हणून काय करायचं और क्या करने का, असं नाही बोललं पाहिजे ऐसा नहीं बोलना चाहिए। काय म्हणून तरुणींनी लक्षात ठेवा घरातच, आणि जे लग्न झालेले आहेत त्यांना सुद्धा हाच आहे की तुम्ही घरात असं नाही म्हणू शकत मला पोरांना सांभाळावं लागतो, घरातलं किचन सांभाळावं लागतो, कपडे धुवायचे, भांडी धुवायचे, लाईटीचं बिल पण भरायला मी जायचं, अच्छा बँकेचं काम पण मीच करायचं का, ह्याचं काम पण मीच करायचं, हो तुम्ही घरात आहे तुम्हालाच करावं लागणार, हे सगळी तुमची ड्युटी आहे और ये सब आपकी ड्यूटी है, हे तुम्हालाच करावं लागेल। और ये आपको ही करना पड़ेगा। जर तुमचा नवरा चांगला आहे तो म्हणेल नाही मी करून देतो, और आपका पति अच्छा होगा तो वो कहेगा कि मैं करके देता हूँ। पहिल्या काळापेक्षा तरी आताचा काळ बरा आहे। और पहले काल से भी अभी का काल अच्छा है। का बोला, क्यों बोलो, पहिलं लाईनीत उभं राहावं लागायचं, पहले लाइन में खड़ा रहना पड़ता था, लाईटीचा बिल भरायला, लाइट का बिल भरने के आता लिए। फक्त ऑनलाईन शिकून घ्या, ऑनलाईन घरात बसून बसून ट्रान्झॅक्शन करून लाईटीचा बिल भरा, गॅसचा नंबर लावा, गॅसचे पैसे सुद्धा ऑनलाईन तुम्ही ट्रान्सफर करू शकता, और अभी आप सब कुछ ऑनलाइन कर सकते हैं। बँकिंगची कामं सुद्धा ऑनलाईनच होतात, बैंक का काम भी ऑनलाइन ही होता है। मी तर घरात सुद्धा बँकेचं पूर्ण एस्टिमेट सुद्धा मी घरात बसूनच काढते, और बैंक का जो एस्टिमेट होता है वो भी मैं घर तर पे मी बैठ कर शिकली ही नव्हती, करती पण हूँ। बसून बसून यूट्यूबवर बघून असं कसं काढायचं तो बोला आपको आता नहीं है, मैं ट्राय कर लेते, मग मी मला आता ह्यांना तर सांगितलं आता हे एस्टिमेट काढायचं, तर मी लगेच गेली यूट्यूबवर बघितलं कसं काढायचं, त्याच्यानुसार मी काढलं, ती चुकीचं काढलं, गेल्या वर्षीचं काढलं, तो म्हणतो वो साल का नहीं चाहिए, ऑडिट करने के लिए ये साल का चाहिए, ये साल का नहीं गए साल का चाहिए, मैंने हाँ अब क्या मुझे मालूम हो गया ना कैसा निकालने का, अभी 5 मिनिट में भेज देती हूँ। तर आता तर प्रभूचे दिवशी तुम्हाला चांगले, आम्ही लोक तर लाईनीत असं उभं राहायचो, किती लांब लाईन, हां लाईटीच्या बिलाला किती लाईन असायची, तेवढ्या लाईनीत उभं राहून आम्ही लाईटीचे बिलं भरले, इतनी लाइन में खड़े रहकर हमें लाइट का बिल भरा है। जोशुआ एस्टरला सुद्धा लाईनीत घेऊन उभं राहून आम्ही लाईटीचे बिलं भरले, और जोशुआ एस्टर को लेकर भी लाइन में खड़े रहकर लाइट का बिल भरा है। आताच्या प्रभूच्या लाईनी बरे तुमच्या लोकांना, तरुणींना आणि मॅरिड लोकांना घरात बसून ट्रान्झॅक्शन्स करा, और अभी की जो जवान लड़के हैं और जिनकी शादी अभी हो चुकी है उनके लिए सब कुछ अच्छा है, अभी ऑनलाइन सब कुछ आप कर सकते हैं। म्हणून लक्षात ठेवा इसे याद रखो, बुद्धिमानासाठी स्त्री बना, बुद्धिमान की नहीं स्त्री हो, तुम्ही हे करू शकत नाही और मैं ये नहीं कर असं सकती, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या फॅमिलीला दाखवू नका, और ऐसा आप अपने पति को और अपने उस कुटुंब के लोगों को आप बताओ मत, दिखाओ असं मत। दाखवा की तुम्ही सगळं करू शकता आणि मग तुमची प्रशंसा होईल, मला देवाने काय चांगली बायको दिली, खरंच एवढं सगळ्या गोष्टीत एक्सपर्ट आहे, और ऐसा दिखाओ कि मैं सब कुछ कर सकती हूँ, तब आपके घर के लोग आपकी प्रशंसा करेंगे। प्रत्येक गोष्ट टाइम टू टाइम करा, और हर एक बात समय पर करो, जेव्हा तुमच्या चुका होतील ना इससे जब आपसे जो गलतियां होंगी त्या चुकांकडे ध्यान नाही देणार, तुम गलती की ओर ध्यान नहीं देंगे, जर तुमच्या हातून मीठ पडलं पण अगर आपसे नमक ज्यादा गिर भी गया तर काय नाही बोलणार, तो भी कुछ नहीं बोलेंगे, काय कारण तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी ते चांगल्या आहेत, भले कामं करताय, और सारी बातों में आप अच्छे और भलाई का काम कर रहे हैं। म्हणून पहिली गोष्ट तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही चांगली कार्य करण्यात तुम्ही पुढे असलं पाहिजे, और पहली बार आपको बताया जाता है कि हम सारे काम करने में आप आगे होना चाहिए। दुसरी गोष्ट, दूसरी बात, तुमचं चाल चलन आणि तुमचं वागणूक अशी असली पाहिजे घरामध्ये की तुमची मुलं तुम्हाला म्हटलं पाहिजे वाह माझी आई किती चांगली आहे, और आपका चाल चलन आपका बर्ताव इस रीति से होना चाहिए कि आपके बच्चों ने आपकी प्रशंसा करना चाहिए कि मेरी माँ कितनी अच्छी है, बोलले पाहिजे की माझी आई चांगली आहे, मेरी माँ अच्छी है, आम्हाला चांगलं वळण लावली, हमें अच्छा अनुशासन लगाया, जेवण देते, टाइम टाइम खाना देती है, सगळं काही चांगलं, सब कुछ अच्छा है। कारण निबंध लिहिताना माझी आई और निबंध लिखते समय मेरी माँ, तर त्याच्यात लिहिलं पाहिजे उसमें लिखना चाहिए की माझी आई मेरी माँ गावी जाते, गाँव जाती है, त्यामुळे मला माहिती नाही काय करते, इसलिए मुझे मालूम नहीं क्या करती है, सॉरी, पण माझी आई चांगली आहे, पर मेरी माँ अच्छी है, माझी आई मेरी माँ अशी आहे, ऐसी है, काही जण असेच लिहितात, और कुछ लोग ऐसा ही लिखते हैं, हा मी पण असंच लिहिलेलं और आहे, मैंने भी ऐसे ही निबंध माझी लिखा है। आई, मेरी माँ, माझी आई गावी जाते, मेरी माँ आम्ही गाँव इकडेच जाती है, असतो,
हम इधर ही रहते म्हणून माझी आई कमवून आम्हाला चालते और मेरी माँ काम कर कर हमें खिलाती है। आम खूप मेहनत करते, कष्ट करून चालते और बहुत मेहनत कर कर हमको खिलाती है, आम्हाला सांभाळते, हमें संभालती आम्हाला है, प्रेम करते, हमें प्यार करती है, आमची काळजी घेते, हमारा ख्याल रखती है, माझ्यापेक्षा दुसऱ्यांना प्रेम करते, और मुझे भी ज्यादा दूसरे को प्यार करती है, मला थोडं कमी प्रेम करते, मुझे थोड़ा कम प्यार करती है। हा असं पण मी लिहिलं होतं। और ऐसा तो फिर माझ्या बाईने खास आम्हाला मला बोलवलेलं, लवंगारे गेली ग अगं असं यायचं नसतं, जरी खरं असेल तरी खोटं लिहायचं म्हणजे बाई जे तुम्ही बोला ना आई कशी येतील या तेव्हा मी छोटी होती जसं होतं तसंच लिहिलं। माझी भावंड, मेरे भाई बहन, माझे वडील, मेरे पिताजी, माझे वडील, मेरे पिताजी, मला माहित नाही, मुझे मालूम नहीं। फायनल एक्झामला पेपरमध्ये असं लिहिलेलं। और फाइनल एग्जाम में पेपर में ऐसा मी ही था, लहान असतानाच माझे वडील वारले, मैं जब छोटी थी तभी मेरे पिताजी गुजर गए, क्षमा असावी, क्षमा करें। मार्क नक्की द्या। दिलं बाईने मार्क दिले, तर काय लिहिणार? वडिलांबद्दल काय माहितच नाही तर और पिताजी के बारे में कुछ मालूम नहीं है तो क्या लिखेंगे? काय लिहिणार? क्या लिखेंगे? निबंध आला, और निबंध आया, वडिलांबद्दल लिहा। पिताजी के बारे में लिखो, मेरे पिताजी, माझे बाबा, मराठी मीडियम होते ना म्हणून माझे बाबा कसं लिहिणार आता? काय माहितच नाही। दुसऱ्यांच्या बाबांना पण मी मारताना कुटताना पिलेलंच बघितलं, कारण आम्ही जिथं राहत होतो तिथे सगळे बाबा असेच होते, मारायचे, दारू पिऊन येऊन घरात तमाशा करायचे, म्हणून तर मी म्हणायची मराठीशी लग्न नाही करणार, कारण हा प्रॉब्लेम बघितले ना मी, और ये सब प्रॉब्लम मैंने देखा था। तर म्हणून हा काय लिहिणार की अरे ते दारू पितात, मुलांना मारतात, शिव्या देतात, घाणेरडे गोष्टी करतात, हे असं लिहिणार? तर म्हणून मी जे सत्य होतं तेच लिहिलं होतं। और जो हकीकत थी वही मैंने लिखी थी। तर सांगायचा उद्देश आज देव तुम्हाला हे सांगतो की तुमची मुलं तुम्हाला धन्य म्हटली पाहिजे, आपके बच्चे आपको धन्य कहना चाहिए, तुमच्याबद्दल चांगलं लिहिलं पाहिजे। आपके बारे में अच्छा लिखना मी चाहिए। या दोघांना किती मार मारायचे, और मैं इन दोनों को कितना मार मारते थे, पण आमचं जोशवाने चांगलं लिहिलेलं माय मदर। और जोशुआ ने अच्छा लिखा था, माय मदर। सर्वात पहिलं त्याने असं लिहिलं, माय मदर नेम इज वनिता जॉन, आणि माझ्या आईचं वनिता जॉन आहे, शी इज व्हेरी ब्युटिफुल। सुंदर आहे, मला खूप चांगलं वाटलं, अरे वा चांगली लिहिलेलं, पण नशीब त्याने लिहिलं नव्हतं की ती खूप मारते। और क्या लिखा था? हाँ? और क्या लिखा था? बहुत कुछ लिखा था, अभी उसको पूछ लेना। तो कहने का उद्देश्य कि हमारे बच्चों ने क्या बोलना चाहिए, हमें धन्य बोलना चाहिए। इसलिए आप ऐसी माँ बनो, शादी होने के बाद आपके बच्चे आपको धन्य कहे, और तीसरा पॉइंट आपके पति ने आपकी प्रशंसा करनी चाहिए। आणि असं तुम्ही एक चांगली आई बना की तुमच्या मुलाने तुम्हाला धन्य म्हटलं पाहिजे, आणि तिसरा पॉईंट तुमच्या नवऱ्याने पण तुमची प्रशंसा केली पाहिजे। आप अपने पति आपकी कब स्तुति करता है मालूम? आणि नवरा केव्हा तुमची स्तुती करतो माहिती आहे? जब आप उसके फैमिली को संभालते हो, जेव्हा तुम्ही त्याच्या कुटुंबाला सांभाळता, आप उसके फैमिली को संभालते हो, त्याच्या कुटुंबाला सांभाळता, उनकी जरूरतों को पूरा करते त्यांच्या गरजांना पूर्ण करता, हो, फिर कुछ भी हो, मग काही होऊ दे, आप कितने गलत हो गए, तुम्ही किती चुकीचे वो असला आपको छोड़ेंगे कभी नहीं, तरी ते तुम्हाला कधी सोडणार नाही, याद रखना। लक्षात ठेवा। लेकिन अगर आप अपने ससुर का साथ नहीं देते हो, उनको हार्ड करते हो, उनको तकलीफ देते हो, उनकी हाजी नहीं करते हो, उनको खाना पीना ये मामले में नहीं देते हो ना, तो आपका पति आपसे हमेशा यही बात रखेगा, माझी बायको बरोबर नाही, माझ्या घरच्यांना सांभाळत नाही। जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांची काळजी नाही घेतली, त्यांना वेळेवरती जेवण वगैरे सगळं काही नाही दिलं, तेव्हा तुमचा नवरा त्यांच्या मनामध्ये असंच ठेवेल की मेरी बीवी अच्छी नाही है। जगातली लोक सुद्धा असेच बघतात, संसार के लोग भी ऐसे जगामधला जो एक डॉक्टर आहे, और एक डॉक्टर है, तो डॉक्टर तर त्याच्या बायकोला, त्याची बायको बरोबर नाही, संशयी बऱ्याच गोष्टी करते, पण तरी तो तिला का प्रेम करतो, तिला का सहन करतो, तिला सगळ्या गोष्टी का देतो, कारण तिने त्याच्या आईला सांभाळलं म्हणून, केअरिंग केली, आजारी असताना ध्यान दिलं म्हणून तो तिला सांभाळतो, तिला केअरिंग करतो। जर तो अविश्वासी असून जर असा करतो, तर मग विश्वासी आणि दुसरी जी माणसं आहेत ते हेच पाहणार ना। पुरुष हेच बघतो की माझी बायको माझ्या घरच्यांना अपनवते का, और पुरुष यही देखता है कि मेरी जो पत्नी है मेरे घर के लोगों को एक्सेप्ट करती है क्या। पहिली तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, रिबेका कधीच आपल्या माहेरी जाऊ शकली नाही, और रिबेका जो थी कभी भी अपनी मैके में नहीं जा पा रही थी। बायबल आपल्याला कुठंच सांगत नाही की ती गेली आयझॅकला घेऊन आणि भेटली म्हणून, कारण हा गेला, याकोब गेला, पण ती जाऊ नाही शकली, और याकूब गया पर रिबेका जा नहीं पाई।
कारण तिचं माहेर लांब होतं और उसका मैका बहुत दूर था। पण ती तसंच आहे ना, आपण एकदा लग्न केलं ना तर माहेर थोडंसं डिस्टन्सच ठेवायचं. और एक बार शादी की ना तो फिर मैके में थोड़ा डिस्टेंस ही रखना. जेवढं आपलं माहेर, भले तुमचं माहेर जवळजवळ असून द्या, कारण आपण सगळे ख्रिस्ती जवळजवळच लग्न झाले, पण सांगण्याचा उद्देश आहे की सासरला सोडू नका. और बताने का उद्देश्य यही है कि ससुराल के लोगों को छोड़ना मत. सारखं सारखं माहेर येऊ नका. और उठ मैके में मत आना. मग ती किंमत पण राहत नाही. नहीं तो फिर वो कीमत भी नहीं रहेगी. काय साठी सगळे आमच्या घरी येते. और क्या बारंबार हमारे घर में आती है. जेव्हा आपण क्वचित आपल्या सासरी जातो, माहेरी जातो ना, और जब हम कभी कभार हमारे मैके में जाते हैं ना, काय रिस्पेक्ट असतो माहिती, तो क्या आदर होता है मालूम. काय आदर होतो. और क्या आदर म्हणजे नहीं. सारख्या येत असतात ना मुली, और जो बारंबार लड़की आती रहती है त्यांना ना, किंमत नाही दिली जात. उनको कीमत नहीं दी जाती. हा माझ्या घराचा अनुभव आहे. अरे मेरे घर का अनुभव. माझ्या घरात जे दुसऱ्या बहिणी सतत येतात एवढं माइंड नाही करायचं, पण मी जेव्हा यायची तर घरात वेगळं खूप सगळे हे बनवू वणी वांगी येणार, असं होणार, असं होणार, हे बनवू, तिला हे आवडतं, तिला हे आवडतं, तिला हे आवडतं. का ना, हा एक नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रहे. म्हणून रिबेकाकडून हे तुम्ही शिकू शकता. और रिबिका के से आप ये सब सीख सकते ती हैं. आपल्या माहेरला सोडून सासरी आली, सासरला तिने आपलं बनवलं. और वो अपने मैकों को छोड़कर ससुराल में और ससुराल के लोगों को अपना बना दिया. म्हणून फार गरजेचं आहे की लग्न करणाऱ्यांनी एकदा लग्न झाल्यानंतर, आई मी तुम्हाला मान्य करते, लग्न झाल्यानंतर खूप अर्थात तुम्हाला आया चांगल्या नाही वाटत ना, आपकी माँ आपको अच्छे नहीं लगते. जेवढ्या तरुणींना जेव्हा आया आवडत नाही, माझे बाबा लग्न झाल्यानंतर काय आईची आठवण येते, वडिलांची आठवण येते. बाबा बाबा त्यांचे वडील चांगले, त्यांचं मी बोलते. और शादी होने के बाद फिर अपनी माँ की और अपने पिताजी की याद आती है. असं म्हणतात, बिलकुल मी आठवण करणार नाही. और ऐसा बोलते हैं कि बिल्कुल तुम्हें याद नहीं करोगे. मी जाते ना, ढुंकून सुद्धा जरा बघणार नाही. अभी जा रही हूँ ना, पीछे मुड़कर नहीं देखूंगी. तिला नक्की बघावंच लागतं. और उसको देखना ही पड़ता है. आठवण येतेच, याद आती ही है. नातंच तसं आहे. और वो रिश्ता ही ऐसा है की लांब गेल्यानंतर खूप आठवण येतात. और दूर जाने के बाद बहुत याद आती है. प्रत्येक गोष्टीत माहेर आठवतं. और हर बातों में मैका याद आता है. येतच. वाकई है. आपण आठवड्यात तुम्ही ख्रिस्ती प्रेयर करू शकता. और आप मसीह आप प्रार्थना कर सकते हैं. आठवण येते म्हणून असं म्हणून घरी जाऊ नका. और याद आ रही है इसलिए रोकर घर में मत जाओ. हे सांगायचं तर तरुणींनी लक्षात ठेवा की लग्नाच्या अगोदर काम करा, लग्नानंतर पण काम. और जवान लड़कियों याद रखो, शादी से पहले भी काम करो, शादी के बाद भी काम करो. दुसरी गोष्ट, सासरच्या लोकांना स्वीकार करा, जसे ते आहेत तसे स्वीकार करा. और दूसरी बात, ससुराल के लोगों को स्वीकार करो, जैसे वैसे स्वीकार करो. सतत माहेरी जाऊ नका. और बारंबार मैके में मत जाओ. नवऱ्याकडून तुमची प्रशंसा झाली पाहिजे. और आपके पति से आपकी प्रशंसा होनी तुम्ही चाहिए. ख्रिस्ती आहात, अभी आप मसीह हैं. तुमचा लाईफ पार्टनर माझ्याकडे येऊन बोलला पाहिजे. और आपका लाइफ पार्टनर मेरे पास आकर बोलना चाहिए. हो, मी खुश आहे माझ्या बायकोपासून. और मैं खुश हूँ मेरी पत्नी से. अहो ते किटकिट करते, कधी काय एक लग्नाच्या अगोदर किती चांगली होती, आता किती कशी बोलते, कशी वागते माझ्याबरोबर, असं नाही बोललं पाहिजे. और शादी से पहले तो बहुत अच्छी थी, पर अभी कैसे बर्ताव करते से झगड़ा करती है, असं नाही बोललं और पाहिजे. ऐसा वो बोलना नहीं चाहिए. तारीफ केली पाहिजे. तो तारीफ करना चाहिए. हो, मी खुश आहे, और हाँ मैं खुश हूँ, मी आनंदित आहे. मैं आनंदित हूँ. काही जण नवरा बायको लपून ठेवतात, काही नाही सांगते, तिकडे येत नाही, काही बोलत नाही. कसे आहेत बरे, खुश आहे, नवरा बायको खुश आहे, काही बोलत नाही. काही लोक गुप्त ठेवतात. और कुछ कुछ लोग गुप्त रखते हैं, पण काही लोक बोलतात. और कुछ लोग बोल देते हैं. ज्यांची लग्न झाली ते, जिनकी शादी हुई वो. तर म्हणून लक्षात ठेवा, याद रखो, नवऱ्याने तुमची स्तुती केली पाहिजे. और आपके पति ने आपकी स्तुति करना चाहिए. अशा तुम्ही राहा. और ऐसे आप रहो. लग्न झाल्यानंतर असं राहिलं शादी पाहिजे. होने के बाद ऐसा रहना चाहिए. नवऱ्याला तुम्ही प्रेम केलं पाहिजे. पति को प्यार करना चाहिए. दुसरा पॉइंट मुख्य, तुम्ही मदतनीस असल्या पाहिजे. और दूसरा पॉइंट है कि आप मदद करने वाली होनी चाहिए. बायबल सांगतं की स्त्रीला यासाठी बनवले की ती मदतनीस आहे. और स्त्री को इसलिए बनाया गया है कि वो सहायक है. म्हणून लग्न झाल्यानंतर तुमच्याकडून त्याला पूर्ण सपोर्ट भेटला पाहिजे. तुमची फुल की तुम्ही असं दाखवायला पाहिजे की मी आहे ना तुमच्याबरोबर, सगळं होऊन जाईल. और शादी होने के बाद आप अपने पति को फुल सपोर्ट करना चाहिए कि मैं हूं ना, आपके साथ हो सकता है. अशा गोष्टी तुम्ही फुल सपोर्टिंग, त्याला फुल सपोर्टिंग करायचं. और फुल सपोर्ट करना है. एकटं सोडायचं नाही, अकेला नहीं छोड़ना है, निराश नहीं करना है. माझ्यानी नाही जमणार, मी पण नाही करणार, तुम्ही पण असं नका करू. फुल सपोर्ट करा. और उससे नहीं होगा, आप भी मत करो, ऐसा मत करो, आप उससे पूरा सपोर्ट करो. शारीरिक, मानसिक, प्राणिक या सर्व गोष्टी, शारीरिक, मानसिक, प्राणिक, इन सारी बातों में तुम्हाला त्याला सपोर्ट करणं गरजेचं. आपको उसे सपोर्ट करना जरूरी है. तुमचा जन्म त्याच्यासाठीच झालाय. क्योंकि आपका जन्म इसलिए ही हुआ है. तुम्ही घरी येऊन त्याला म्हणाल, जा मी आता सकाळपासून काम केलं, आता तू जेवण वाढ.
आज मैंने सुबह से काम किया, अभी जा तू जाकर खाना करो। असं नाही होऊ शकत. ऐसा नहीं हो सकता. शायद तो प्रेमाच्या खातीर एकदा दोनदा केलं म्हणून त्या हात बोट दिलं म्हणून हात नाही पकडायचे. और प्यार के लिए वो एक बार दो बार करेगा तो उंगली दी है तो हाथ नहीं पकड़ना है. चार माणसात कधी त्याचा इन्सल्ट करू नका. और चार लोगों के बीच में कभी भी उनका इंसल्ट त्यांना नहीं आदर द्या, उनको आदर दो, त्यांना रिस्पेक्ट द्या. उन्हें रिस्पेक्ट दो. स्त्री लग्न झाल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा, मी तुम्हाला रिबेकाबद्दलच सांगते. रिबेकाच्या तोंडावर आयझॅक बोलला ही माझी बहीण आहे. और रिबेका शांत राहिली, असं म्हटली नाही काय हो तुम्ही खोटं बोलता, रिबेका बायको आहे ना मी, तिथल्या तिथंच ती बोलली नाही. तिने तो निमूटपणे शांत राहिली आणि एकट्यात विचारलं तुम्ही असं का बोलला. और रिबेका ने जब रिबेका के मुंह पर बोला गया था, इसहाक ने बोला था कि ये मेरी बहन है, तब वहाँ पर रिबेका ने कुछ नहीं बोला, वहाँ पर वो शांत रही. उसने अकेले भी पूछा कि आपने ऐसा क्यों कहा. तेव्हा तो म्हणाला तुझ्या खातीर मला मारून टाकलं तर, तब उसने कहा कि तेरे खातिर अगर मुझे मारना तो, म्हणून मी घाबरलो, म्हणून मी बोललो की ही माझी बहीण आहे. और इसलिए मैं डर गया, इसलिए मैंने कहा कि ये मेरी बहन म्हणून है. जर तुम्हाला काही वावगं दिसलं ना तर चार माणसात इन्सल्ट करू नका, एकट्यात जावा, एकट्यात बोला. और अगर आपको कुछ गलत दिखाई देता है तो आप चार लोगों के बीच में मत बोलो, अकेले में उनको बोलो. पुरुष हे कधीच सहन करू शकत नाही की माझी बायको चार माणसांमध्ये मला इन्सल्ट करते. और पुरुष कभी भी सह नहीं सकता है कि चार लोगों के बीच में मेरी पत्नी मेरा अपमान करती है. बायकांपेक्षाही जास्त पुरुषांना अहम असतो, और स्त्रियों से भी बढ़कर पुरुषों को अहम होता है, मीपणा असतो. मैं पण होता है. आणि त्याच्या मीपणाला जेव्हा मी पुरुष, पुरुषार्थ, मी पुरुष आहे और एक तू पुरुष बाई आहे, और तो एक स्त्री है, हे ऑलरेडी त्यांच्या मनात बसलेलं असतं. और ये पहले से उनके मन में बैठा हुआ रहता त्यांना है. हर्ट होईल अशा गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही त्याच्यापासून लांबवल्या जाऊ शकता. और उनको दुख हो ऐसी बातें अगर आपने की तो आप उनसे दूर हो सकते हैं. तर ह्या गोष्टी तुम्हाला सांभाळायच्या. और इस बातों को आपको समझना. बाकीच्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत स्त्रियांच्या, बाकी और बहुत सारी बातें स्त्रियों की पण आता 3:15 झालेले आहेत. अभी सवाल हो चुके हैं. तर हाऊचर्सला जायचे, अभी हाउचर्स में भी जाना है. पावसाची गाडी आहे, हाउचर की गाड़ी है, आपण इथेच ब्रेक घेऊ इसलिए हम यहीं पर ब्रेक लेंगे. आणि उद्या लेडीज पासूनच सुरू करू. कल हम लेडीज से ही चालू करेंगे सेक्शन कंप्लीट करू, मग जेंट्स वर जाऊ. और ये सेशन खत्म करके फिर जेंट्स पर जाएंगे. जेंट्स जास्त आले तर पहिले जेंट्सचं चालू करू, मग लेडीजचं संपू. और अगर कल जेंट्स ज्यादा है तो फिर जेंट्स का सीखा के बाद में लेडीज का सिखाएंगे. ठीक आहे, प्रार्थना करू. प्रार्थना करेंगे. मग अनमॅरिड काम करणार ना, अविवाहित पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नाम से प्रभु आपके सामने आते हैं. इन सभी को आपके हाथों में देते, आपका छेदा हुआ हाथ मांगते, आपकी करुणा दया मांगते, आपके पंखों में सुरक्षित रखना, आपका छेदा हुआ हाथ रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से दूर रखना, सदा आनंदित रहने के लिए मदद करना. इन सारी स्त्रियों को प्रभु अपना घर अच्छा रीति से घर के सारे काम करने के लिए मदद करना प्रभु. एक घर के लोग इनकी प्रशंसा करने पाए, और जैसे यहाँ लिखा है कि उसके कार्यों की सभा में प्रशंसा होगी, तो वैसे होने के लिए मदद करना कि ऐसे काम करे जिससे प्रशंसा होगी. प्रभु दया रखना, आंखों की पुतली के समान इन सबको संभाल लेना. अभी शाम का हाउस चर्च बहुत अच्छा होने के लिए मदद करना, सभी लोग वहाँ आने के लिए तो कृपा प्रदान करना. इन सबकी सुधि लेना और इनके मनोरथों को पूरा करना. इन सबके कौटुंबिक जीवन में शांति देना. आज का दूसरा दिन भी प्रभु आपने उपवास करने के लिए सहायता किया, इसलिए कोटि कोटि धन्यवाद देते हैं. इनके घर में मैं यूनिटी डिक्लेयर करती हूँ. 2 नंबर एकता को दर्शाता है, सहमति को दर्शाता है. आज मैं इनके घर से सारी डिसयूनिटी को और भेद, मतभेद को, फूट को, दलबंदी को दूर कर देती हूँ, और इनमें मैं यूनिटी डिक्लेयर करती हूँ. आपके सर्व सामर्थ्य लोग चले जाते, करुणा दया मांगती और आपका छेदा हुआ हाथ मांगते. अभी यह सब लोग हाउस जा रहे, कुछ लोग अपने घर जाएंगे, इनकी रक्षा करना प्रभु यीशु के नाम से. आमीन.